मित्रांनो, 3:50 झालेला आहे सकाळचे आणि दीक्षाभूमीच्याच काही परिसरामध्ये अंतरावर 5-10 मिनिटाच्या अंतरावर मी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म लेखक डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर म्हणजे बाबासाहेब आंबेडकर जेव्हा भगवान बुद्धाला बुद्धत्व प्राप्त झालं, त्यांनी आपल्या 2 महान विद्वान लोकांना त्या काळातले त्यांना या धम्माचा अध्ययन आणि त्यांना दीक्षा द्यावी असं त्यांना वाटलं. पण ते दोघेही वारले होते. त्यानंतर त्यांनी आपल्या 5 मित्राला धम्माची दीक्षा दिली, त्यांना पटवून दिली इतर लोकांच्या समोर. ते त्यांना पटली आणि त्याप्रमाणे भगवान बुद्ध आता भाग 3 उच्च कुलीन आणि पवित्र व्यक्तींची धम्मदीक्षा, ते आता धम्मदीक्षा देण्याला त्यांनी सुरुवात केलेली आहे. उच्च कुलीन आणि पवित्र व्यक्तींना धम्मदीक्षा. यशाची धम्मदीक्षा. वाराणसी नगरात यश नावाचा एक श्रेष्ठी पुरुष राहत होता. तो वयाने तरुण आणि दिसायला अत्यंत देखणा होता. तो आपल्या आईवडिलांचा अत्यंत आवडता होता. त्याच्याजवळ विपुल संपत्ती होती. त्याच्याजवळ मोठा लमाजवा होता. त्याचे निवासही फार मोठे होते. तो आपल्या सर्व वेळ फक्त नृत्य, गायन, मद्यपान, विलासमय जीवनात घालवीत असे. काही काळ लोटल्यावर त्यांनी सर्वांना त्याची शिराशी आली. या गर्तेतून कसे बाहेर पडावे, असल्या जगण्यापेक्षा जीवनात अधिक चांगलं असा एखादा मार्ग आहे काय करावे हे त्याला कळल्यामुळे त्याने आपल्या पित्याला घर सोडून त्याने ठरवले. एक रात्री त्याने पित्याचे घर सोडले तेव्हा इकडे तिकडे भटकू लागला. फिरला तो इसिन पतनाच्या दिशेने वाढला. थकवा आल्यावर तो खाली बसला आणि स्वतःशीच मोठ्या मोठ्याने बडबडू लागला. तुम्ही कुठे आहे? यातून आता मार्ग कोणता? अरे रे, काय ही दुर्दशा! अरे रे, केवळ ही दुःख! ज्या दिवशी तथागतांची पंचवर्गीय भिक्खूंना इतिपतन येथे पाहिले, प्रवचन दिले, त्याच दिवशी रात्री हा प्रकार घडला. यश इतिपितरणाला येत असताना तेथे राहत असलेले तथागत पहाटे उठून उघड्या हवेत इकडून तिकडे फेरफटका मारित होते. त्यांनी आपला दुःखद भावना व्यक्त करीत येणाऱ्या त्या उमद्या तरुण यशाला पाहिले आणि तो नैराश्याने ऐकून बुद्ध म्हणाले, कुठेही आपला दुःख नाही की काही संकट नाही. ये, मी तुला मार्ग दाखवतो. आणि बुद्धाने त्याला आपल्या धम्माचा उपदेश दिला. आणि यशने जेव्हा तो उपदेश ऐकला तेव्हा तो आनंदित झाला. मग त्याने आपली सोनेरी पादत्राणे काढली व तो भगवंताच्या जवळ जाऊन बसला व त्याने आदराने वंदन केले. भगवान बुद्धाने उपदेश ऐकून त्याने तथागताला विनंती केली की तथागताने त्याला शिष्य म्हणून स्वीकार करावा. नंतर भगवंताने त्याला बोलावून भिक्खू होण्यासाठी विषयी सांगितले. यशने ते मान्य केले. आपला मुलगा दिसत नसल्याने समजल्यावर यशच्या आईवडिलांनी अत्यंत दुःख झाले की त्याने त्याच्या शोध लावण्यास सुरुवात केली. त्या ठिकाणी भगवंत आणि यश भिक्खूंच्या वेशात बसले होते. त्या ठिकाणी यशचे पिताने त्याने भगवंताला विचारले, भगवंत, माझ्या मुलगा यशच्या आपण पाहिले काय? भगवंत म्हणाले, महाराज, आत या. आपल्या पुत्राला आपण भेटू शकाल. तो आत गेला आणि आपल्या पुत्राजवळ बसला, पण त्याने यशला ओळखले नाही. यश आपल्याला कसा भेटला आणि आपले प्रवचन ऐकल्यावर तो भिक्खू कसा झाला हे भगवंताने त्याला सांगितले. तेव्हा पित्याने पुत्राला ओळखले आणि आपल्या पुत्राने योग्य मार्ग स्वीकारल्याबद्दल त्याला फार आनंद झाला. बाळ, पिता म्हणाला, तुझी आई शोकाने व दुःखाने व्याकुळ झाली आहे. घरी परत ये, आपल्या आईला पुन्हा सुखी कर. नंतर यशने तथागताकडे पाहिले आणि तथागताने यशच्या पित्याला म्हणाले,
यश पुन्हा त्या संसारी जीवनात जावे आणि पूर्वाप्रमाणे ऐतिक सुखाचा उपभोग घ्यावा अशी आपली इच्छा आहे काय? आणि यशच्या पित्याने उत्तर दिले, जर आपला पुत्र यशाच्या आपल्याबरोबर राहण्यास आनंद वाटत असेल तर त्याला राहू द्या. यशने भिक्खू म्हणून राहणे अगदी पसंत केले. निरोप घेण्यापूर्वी यशचा पिता म्हणाला, भगवान तथागताने माझ्या घरी कुटुंबासोबत समेत भोजन करण्याची संमती द्यावी. तथागताने चिवर परिधान करून भिक्षापात्र घेतले आणि यशबरोबर ते त्यांच्या पित्याकडे घरी गेले. तेथे पोचल्यावर यशची आई, त्याच्या पूर्वानुषातील पत्नी यांना ते भेटले. भोजनानंतर तथागताने त्या कुटुंबाला, सर्व मंडळींना आपल्या धम्माचा उपदेश केला. ते ऐकून त्यांना फार आनंद झाला आणि त्यांनी उपदेश पालन करण्याचे वचन दिले. वाराणसीतील एका श्रीमंत कुटुंबाचे यशचे 4 मित्र होते. विमल, सुबाहू, पुण्यजित. आणि गंगापती असे त्यांची नावे होती. यशने भगवान बुद्ध आणि त्याच्या धम्माचा आश्रय घेतला असे जेव्हा त्यांना ते कळले, हिताने आहे, यशच्या हिताचे ते आहे, ते आपल्या हिताचे आहे असे वाटले. म्हणून ते यशकडे गेले आणि आपले शिष्य म्हणून आपला स्वीकार करण्याविषयी यशचे भगवान बुद्धाला प्रार्थना करावी असे त्यांनी सांगितले. यशने ते मान्य केले. भगवान बुद्धाकडे जाऊन तो म्हणाला, तथागताने माझ्या या 4 शिष्यांना आपला धम्मोपदेश देण्याची कृपा करावी. तथागताने ते मान्य केले आणि यशने त्या मित्राला धम्मदीक्षा परवर्जा ग्रहण केली. काश्यप बंधूची धम्मदीक्षा. वाराणसीमध्ये काश्यप नावाचे एक कुटुंब राहत होते. त्या कुटुंबात 3 पुत्र होते. ते उच्च विद्यावृत्तीत असून कर्मठ धार्मिक जीवन जगत होते. काही काळानंतर मोठ्या मुलाने संन्यास घेतला. विचार केला, त्याप्रमाणे त्याने ते घर सोडले व संन्यास घेतला आणि उर्वेजा येथे जाऊन त्याने आपला आश्रम स्थापन केला. त्याच्या धाटक्या 2 भावांनीही अनुकरण केले आणि तेही संन्यासी बनले. हे सगळे अग्निहोत्री किंवा अग्नीची पूजा करणारे होते. त्याने रामकेश ठेवले असल्यामुळे त्यांनी जटिल असे म्हणत. ते 3 भाऊ उर्वेल काश्यप, नदी काश्यप आणि गया काश्यप या नावाने ओळखले जातात. यापैकी उर्वेला काश्यपने 500 जटिल अनुयायी होते. उर्वेला काश्यप हा त्याचा प्रमुख होता. उर्वेला काश्यपची कीर्ती फार दूरपर्यंत पोचली होती. ती जीवनमुक्त असल्याने, म्हणजे जिवंतपणीच त्याची मुक्ती मिळाल्याने मानले जात होते. लोक दूरदूरच्या ठिकाणावरून फग्गू नदीच्या त्याच्या आश्रमात येत असत. उर्वेला काश्यपचे नाव आणि कीर्ती ऐकल्यावर तथागताने त्याला उपदेश देण्याचा आणि शक्य झाल्यास त्याला आपली धम्माची दीक्षा देण्याचा विचार केला. त्याच्या वास्तवाच्या ठिकाणी माहिती मिळाल्यावर तथागत उर्वेलाला तेथे गेले. तथागताने त्याची भेट घेतली व त्याला उपदेश व दीक्षा देण्याची संधी मिळावी म्हणून ते म्हणाले, काश्यप, जर तुमचा विरोध नसेल तर तुमच्या आश्रमात एक रात्र राहू द्यावे. काश्यप म्हणाला, आपली विनंती मला मान्य नाही. या प्रदेशावर राज्य करणारा मूलचिंद नावाचा एक रानटी नागराजा आहे. तो फार भयानकर आहे. अग्निपूजा करणाऱ्या सर्व संन्यासांना तो कट्टर शत्रू आहे. तो रात्री या आश्रमात येतो आणि अतिशय त्रास देतो, नुकसान करतो. तो मला जसा त्रास देतो तसाच तो आपल्यालाही त्रास देईल अशी मला भीती वाटते. नागलोक तथागताचे मित्र आणि अनुयायी झाले आहेत हे काश्यपाला माहीत नव्हते, परंतु तथागतांना ते माहीत होते. म्हणून तथागत पुन्हा विनंती करीत म्हणाले, तो मला कशाही तऱ्हेने त्रास देईल याची शक्यता नाही. काश्यप, आपल्या अग्निशाळेत मला एक रात्र राहण्यासाठी जागा दे. काश्यप वारंवार नकार देऊ लागला आणि तथागत त्याला पुन्हा पुन्हा आग्रह करू लागले. नंतर काश्यप म्हणाला, वाद करण्याची माझी इच्छा नाही, परंतु पुष्कळ भीती वाटते. इतकेच तुम्ही जे वाईट
वाटेल ते करा. तथागताने ताबडतोब अग्निशाळेत प्रवेश केला व तिथे जाऊन बसले. नागराच्या मूलचिंद नेहमीच्या वेळी तो खोलीत आला, परंतु काश्यपाऐवजी त्याने त्या ठिकाणी त्याला तथागत बसलेले दिसले. तथागताने शांत गंभीर मुद्रा बघून मूलचंदाने वाटले की आपण एका असामान्य विभूतीच्या समोर आले आहोत आणि तो नतमस्तक होऊन त्याची पूजा करू लागला. आपल्या अपत्यांचे काय झाले असले तर काळजीचे अस्वस्थ झाल्यामुळे काश्यपाला त्या रात्री शांतपणे झोप आली नाही. त्यामुळे मोठ्याने अस्वस्थपणे त्याला जाग आली. त्याला वाटले की बहुधा त्याच्या अतिस तिला भरमसाट तर केले नसेल ना. या संख्येने तो भीत उठला. दिवस उजाडल्यावर काश्यप आपल्या सर्व अनुयायांना काय घडले असावे हे पाहण्यासाठी आला. मुचलिंदाकडून भगवंतांना काही दुखापत झालेली तर त्यांनी दिसली नाही. उलट मूलचिंद भगवंताची पूजा करीत असल्याने त्यांना आढळले. ते दृश्य पाहून काश्यपाला वाटले की आपण एका महान चमत्कार पाहत आहोत. जणू काही त्यांच्या डोळ्यासमोर एखादे अघटित घडत आहे. हा चमत्कार परिणाम होऊन काश्यपाने तथागताच्या आपल्या जवळ राहण्याची आणि आश्रम स्थापित करण्याची विनंती केली. त्यांनी काळजी घेण्याचे त्याचे आश्वासन दिले. तथागताने तेथे राहण्याचे मान्य केले. परंतु त्या दोघांनीही हेतू निराळे होते. काश्यपाचे हेतू मुचलिंद नागराजापासून आपल्याला संरक्षण मिळावे हा होता. तथागतांना वाटले की एक दिवस काश्यपाला आपला धमोपदेश देण्याची आपले संधी लागेलच. पण काश्यपाने कधी त्यांची अशी संधी दिली नाही. तथागत केवळ चमत्कार करणारे आहेत, बाकी काही असे त्यांना वाटले. एक दिवस तथागतांनी काश्यपाला विचारले, तुम्ही अंत आहात का? जर तुम्ही अंत नसाल तर या अग्निहोत्रामुळे तुमचे काय हित होणार आहे? काश्यप म्हणाला, अंत होणे म्हणजे काय हे मला माहीत नाही. आपण ते मला स्पष्ट करून सांगाल काय? तेव्हा तथागत त्या काश्यपाला म्हणाले, अष्टांग मार्गाहून परावृत्त करणाऱ्या सर्व वासनांना ज्याने जिंकले आहे तो अहर्ना अग्निहोत्रामुळे मनुष्य पापमुक्त होऊ शकत नाही. काश्यप हा मोठा अहंभाव असलेला पुरुष होता, परंतु तथागताच्या विज्ञानातील खरे सामर्थ्य त्याने जाणवले. प्रथम मनाची नम्रता शालीनता व्यक्त करून त्याने शेवटी खऱ्या धर्माच्या पात्र होण्याची तयारी करून त्याने हे मान्य केले की बुद्धाच्या बुद्धिमत्तेसमोर आपल्याला क्षुल्लक बुद्धिमत्तेची तुलना करता येणे शक्य नाही. कारण शेवटी खात्री पटल्यावर अत्यंत नम्रतेने भगवंतांना सिद्धांत मान्य करून उर्वेल काश्यप त्यांच्या अनुयायी झाला. गुरुला अनुसरून काश्यपाच्या अनुयायांनी तितक्याच नम्रतेने धम्माची शिकवण स्वीकारली. काश्यप आणि त्याच्या अनुयायाला अशा प्रकारे दीक्षा देण्यात आल्या. नंतर उर्वेल काश्यपाने आपल्या सर्व वस्तू आणि यज्ञपात्रे नदीत फेकून दिली. त्या सर्व वस्तू प्रवाहाच्या पृष्ठभागावरून तरंगत खाली वाहत गेल्या. प्रवाहाच्या खालच्या बाजूला राहत असलेले नदी काश्यप व गया काश्यप यांनी त्या वस्त्रांद्री सर्व वस्तू अस्ताव्यस्त स्थितीत प्रवाहातून वाहत येत असल्याने पाहिल्या. तेव्हा ते म्हणाले, ह्या सगळ्या वस्तू आपल्या बंधूच्या आहेत. त्याने त्या का फेकून दिल्या? काहीतरी असाधारण स्थितीने घडले असावे. ते अतिशय दुःखी आणि अस्वस्थ झाले. दोघेही आपल्या 500 अनुयायासह भावाला भेटण्यासाठी प्रवाहाच्या वरच्या बाजूला जाऊ लागले. उर्वेल काश्यपाला आणि त्याच्या अनुयायांनी श्रवण वेशात पाहून चमत्कारी विचार त्यांच्या मनात आले आणि त्यांनी कारणाची त्यांची विचारपूस केली. भगवंत बुद्धाच्या दिशेने हकीकत उर्वेल काश्यपाने त्यांना सांगितले. आपल्या भावांना जर असे केले आहे तर आपणही त्यांचे अनुकरण करावे असे त्यांना वाटले. असे ते म्हणाले. आपली इच्छा मोठ्या भावाजवळ प्रकट केली. नंतर त्या दोन भावांना त्यांच्याजवळ सर्व अनुयायांचे धम्म आणि अग्निहोत्र यांच्याविषयी भगवान बुद्धाच्या तुलनात्मक प्रवचन ऐकण्याकरता बोलावण्यात आले. त्या बंधूच्या दिलेल्या प्रवचनात तथागत म्हणाले, लाकडावर लाकूड घासल्यावर जसा अग्नी बाहेर पडतो तसा सम्यक विचारांच्या गोंधळामुळे अविद्येचा जन्म होतो. काम, क्रोध, अविद्या हीच
ती अग्नी आहे. जर सर्व गोष्टींना भस्मसात करते आणि जगातील दुःखाला कारणीभूत होते. एकदा सधम्माचा मार्ग सापडला आणि काम, क्रोध, अविद्येरूपी अग्नीचे शमन करू शकते. त्याचबरोबर नवी दृष्टी, ज्ञान आणि सदाचरणाला धर्म होतो. म्हणून एखाद्या माणसाच्या अंतकरणात पापाविषयी घृणा उत्पन्न झाली की तिच्यामुळे तृष्णेचा क्षय होतो आणि तृष्णेचा क्षय केल्यावर मनुष्य शर्मण बनतो. भगवान बुद्धाचे प्रवचन ऐकल्यावर त्या अग्निपूजकांचा अग्निपूजेविषयीचा आदर नष्ट झाला आणि भगवान बुद्धाचे शिष्य होण्याची त्यांची इच्छा व्यक्त केली. काश्यप बंधूच्या धम्मदीक्षा प्रवजा तसेच तथागताचा महान विजय होता, कारण लोकांच्या मनावर त्यांना जबरदस्त प्रभाव होता. सारीपुत्र आणि मोगलायन यांची धम्मदीक्षा. तथागत राजगुरू राहत असताना सारीपुत्र आणि मोगलान यांची धम्मदीक्षा. तथागत राजगृहात राहत असताना तेथे संजय नावाचा एक प्रसिद्ध परिवाजक राहत होता. सुमारे 250 परिवाजक त्याचे शिष्य आणि त्याचबरोबर राहत होते. त्याच्या या शिष्यवर्गात सारीपुत्र आणि मोगलान या नावाचे 2 तरुण ब्राह्मण होते. संजयच्या उपदेशाने सारीपुत्र आणि मोगलान यांचे समाधान झाले नव्हते आणि त्यापेक्षा चांगल्या तत्वज्ञानाच्या शोधात होते. एक दिवस सकाळी पंचवर्गीय भिक्खूपैकी स्थविर अश्वजिता आपले चिवर परिधान करून आणि भिक्षापात्र व दुसरे चिवर हाती घेऊन राजगुरू नगरात भिक्षेसाठी आला. अश्वजितांची धीर गंभीर मुद्रा पाहून सारीपुत्र चकित झाला. वंदनीय अश्वजितात पाहिल्यावर सारीपुत्र स्वतःशीच विचार करू लागला, खरोखर हा पुरुष एक महान योग्यता भिक्खू असावा. जर मी या भिक्खूकडे गेलो आणि मित्रा, तू कुणाकडे हे वैराग प्राप्त करून घेतलेस? तुझा गुरु कोण? तू कोणता विचाराचा मानतोस? असे मी त्याला विचारले तर काय हरकत आहे? परंतु मग सारीपुत्र मनाशी म्हणाला, ह्या भिक्खूला हे विचारण्याची ही योग्य वेळ नव्हे. तो भिक्षेमध्ये एका घरच्या आपल्या आवारात गेलेला आहे. याचकात उचित अशा पद्धतीने मी जर त्यांच्या मागोमाग गेलो तर काय हरकत आहे? आणि राजगृहातील काही भिक्षा यात्रा संपल्यावर भिक्खू अश्वजित मिळालेले अन्न घेऊन परत फिरला. नंतर तो ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणी सारीपुत्र गेला. त्याच्यासमोर जाऊन त्यांना अभिवादन केले. अदबीने त्यांच्या बोलून तो त्यांच्याजवळ उभा राहिला. अश्वजिताच्या जवळ उभा राहून परिवाजक सारीपुत्राने त्यांना विचारले, मित्रा, आपली मुद्रा शांत आहे, आपले रूप शुद्ध व तेजस्वी आहे. आपण कुणाकडे हे वैराग धारण केले आहे? आपला गुरु कोण? आपण कोणता विचार मानता? अश्वजित म्हणाले, मित्रा, साक्य कुळात जन्मलेले एक महान श्रमण आहे. त्याच्या नावाने मी ते परिवजा धारण केली आहे. हेच माझे गुरु आहेत आणि त्यांच्या धम्माला मी अनुसरले आहे.
हे पूजेवर आपल्या गुरूंचा कोणता सिद्धांत आहे, त्यांनी आम्हाला कोणता उपदेश दिला आहे. मित्रा, मी केवळ एक तरुण शिष्य आहे. मी नुकताच प्रवजित झालो आहे आणि त्यांचा धम्म आणि त्यांचे शिष्यत्व मी नव्याने पत्करले आहे. मी तुला धम्माची तपशीलवार माहिती देऊ शकणार नाही, पण त्याचा अर्थ काय हे तुला थोडक्यात सांगेल. नंतर परिवाजक सारीपुत्र स्थवीर अश्वजितात म्हणाला, मित्रा, ठीक आहे, आपणास योग्य वाटेल त्याप्रमाणे विस्ताराने थोडक्यात सांगा, परंतु मला त्यांच्या सारांश सांगा. मला फक्त त्यांच्या सारांश हवा आहे. शब्दाचे अबंडर कशाला. नंतर अश्वजिताने सारीपुत्राला भगवान बुद्धाच्या उपदेशांचे सारांश समजावून सांगितले. त्यांनी सारीपुत्रांचे संपूर्ण समाधान झाले. सारीपुत्र आणि मुगलान हे जरी सख्खे भाऊ नव्हते तरी ते सख्या भावाप्रमाणे राहत असत. त्यांनी एकमेकांना तसे वचन दिले होते. त्यांनी सत्य प्रथम सापडेल त्याची ते दुसऱ्याला सांगावे आणि त्यांचे परस्परांचे ठरले होते. ठरल्याप्रमाणे मुगलान जेथे होता तिथे सारीपुत्र गेला. सारीपुत्राला पाहून मुगलान म्हणाला, मित्रा, तुझी मुद्रा शांत आहे, तुझे रूप शुद्ध व तेजस्वी आहे. सत्य तुला खरोखरच गवसले आहे काय. होय मित्रा, मला सत्याचे ज्ञान झाले आहे. मित्रा, ते ध्यान तुला कसे झाले. नंतर सारीपुत्राने त्यांना अश्वजिताबरोबर झालेल्या भेटीच्या वृत्तांत सांगितला. नंतर मुगलान सारीपुत्राला म्हणाले, मित्रा, चल आपण जाऊ आणि तथागताला भेटू. भगवान तथागत आपले गुरु होतील. सारीपुत्र उत्तरला, मित्रा, हे अडीचचे परिवाजक आपल्यामुळेच येथे राहत आहेत आणि ते आपल्याला मानतात. त्यांच्या निरोप घेण्यापूर्वी आपण त्यांना ते सांगू, मग योग्य वाटेल त्याप्रमाणे ते करतील. नंतर सारीपुत्र आणि मुगलान दोन्ही परिवाजक तेथे होते. त्या ठिकाणी ते गेले. त्यांच्या जवळ जाऊन ते म्हणाले, मित्र हो, आम्ही तथागत भगवान बुद्धाला शरण जाणार आहोत. तेच आमचे गुरु होणार आहेत. ते उत्तरले, मान्यवर, आम्ही आपल्यामुळे येथे राहतो आणि आम्ही आपल्याला मानतो. मान्यवर, जर आपण या थोर महाश्रमणाच्या मार्गदर्शनामुळे पवित्र जीवन जगणार असाल तर आम्ही सुद्धा तोच मार्ग शिकवण करू. नंतर सारीपुत्र आणि मुगलान जेथे संजय परिवाजक होता तिथे गेले. त्याच्याकडे जाऊन ते म्हणाले, मित्रा, आम्ही भगवान बुद्धाला जाऊन मिळणार आहोत. तेच आमचे गुरु होणार आहेत. संजय परिवाजक म्हणाला, मित्रांना जाऊ नका. आपण तिघेही या सर्वांना काळजी घेऊ. सारीपुत्र आणि मुगलान यांनी दुसऱ्यांदा व तिसऱ्यांदा हेच सांगितले आणि परिवाजक संजयने पूर्वीप्रमाणे उत्तर दिले. नंतर अडीचचे परिवाजकांना बरोबर घेऊन सारीपुत्र आणि मुगलान तेथे भगवान बुद्ध राहत होते त्या राजगृहात वेळवणत गेले. सारीपुत्र आणि मुगलान दुरूनच येत असताना तथागतांनी पाहिले. त्यांना पाहून ते भिक्खूंना म्हणाले, हे पहा भिक्खूंनो, दोन मित्र येत आहेत. सारीपुत्र आणि मुगलान त्यांच्याकडे बोट दाखवून ते म्हणाले, हे दोघे माझे श्रावकापैकी प्रमुख आणि श्रेष्ठ शिष्यद्वय होते. वेळूर वनात पोचल्यानंतर तेथे भगवान बुद्ध होते. तिथे गेले. त्यांच्या समोर जाऊन त्यांनी त्यांना विनम्र अभिवादन केले आणि आपले मस्तक भगवंताच्या चरणावर ठेवून भगवंतास म्हणाले, भगवंतांनी आम्हाला दीक्षा द्यावी. नंतर एही भिक्खवे, भिक्खू या. भगवंतांनी त्यांना प्रवजित सारीपुत्र, मुगलान आणि अडीचचे परिवाजक भगवान बुद्धाचे शिष्य झाले. राजा बिंबिसार धम्मदीक्षा. राजगुरू हा मगधराज श्रेणीच्या बिंबिसारची राजधानी होती. एवढ्या मोठ्या संख्येने जटिलाचे परिवाचकांचे प्रवचन झालेले ऐकून शहरातील प्रत्येक जण भगवान बुद्धाविषयी चर्चा करू लागला.
अशा प्रकारे राजा बिंबिसारला भगवान बुद्ध शहरात आल्याचे कळले. राजा बिंबिसारच्या मनात विचार केला, अत्यंत सनातनी आणि दुरागही अशा जटिलांच्या दीक्षावर प्रणाव्यास लावणे ही साधी गोष्ट नाही. निश्चित ते अहर्त आणि सम्यक संबुद्ध असले पाहिजेत. ते विद्वान, तद्वतनी जगाचे संपूर्ण ध्यान झालेले, माणसाचे मार्गदर्शन करणारे सर्वश्रेष्ठ पुरुष, देव आणि मानव यांचे गुरु असले पाहिजेत. जे सत्य त्यांना स्वतःला समजले आहे अशा सत्याला उद्देश ते करीत असले पाहिजेत. ज्यांना आधी, मध्य आणि अंत कल्याणकारक आहे, ज्याचा आशय आणि शब्द हे दोन्ही अत्यंत सुंदर आहेत, अशा धम्म ते शिकवित आहेत असले पाहिजेत. संपूर्ण निर्दोष, शुद्ध आणि पवित्र जीवनाचा ते प्रचार करीत आहेत. त्यांच्यासारख्या माणसाचे दर्शन घेणे योग्य होय. म्हणून राजा बिंबिसार मगधातील दादव सहस्त्र 12 लाख ब्राह्मण आणि गृहस्थ यांच्यासोबत त्या ठिकाणी भगवान बुद्ध होते तिथे गेले. भगवंताच्या समोर जाऊन त्यांना अभिवादन करून तो त्यांच्याजवळ बसला. मगधातील ते 12 लाख ब्राह्मण आणि गृहस्थ त्यांच्यापैकी देखील काही तथागताच्या आदराने वंदन केले. तो त्यांच्याजवळ बसले. काही तथागत कुशलतेने विचारून त्यांच्याजवळ जाऊन विनम्रपणे बसले. काही जण हात जोडून तथागतापुढे बसले. काही तथागतांचे आपले नाव आणि गोत्र सांगून ते त्यांच्याजवळ बसले. काही जण एक न बोलता जवळ बसले. मगधातील त्या 12 लाख ब्राह्मणांनी आणि गृहस्थांनी भगवान बुद्धांना बरोबर आलेले भिक्खूमध्ये उर्वेल काश्यप पाहिले. त्याच्या मनात विचार आला, हे कसे काय? हे थोर श्रवण उर्वेल काश्यपाने अनुयायित्व पत्करून पवित्र जीवन अनुसरण झाले आहे की उर्वेल काश्यप हा थोर श्रवणाचे अनुयायित्व पत्करून पवित्र जीवन जगत आहे? या सर्वांच्या मनात उद्भवलेला प्रश्न जाणून तथागतांनी उर्वेल काश्यपाच्या म्हटले, हे उर्वेलवासी, तुम्हाला लोक महापुरुष म्हणतात. तुम्हाला असे काय आढळले की ज्यामुळे तुम्ही अग्निपूजा सोडून दिली, अग्निहोत्राचा त्याग केला? हे कसे काय घडले? कास्तपाने उत्तर दिले, रूप, शब्द आणि रस याची युक्त असे पदार्थ, आणखी वासनाधीन स्त्रिया या वस्तूतीच यज्ञदानामुळे प्राप्त होऊ शकते. या वस्तू अशुद्ध आहेत ते सांग. हे मला समजल्यामुळे मला यज्ञ, ध्यान आणि आहुती यात थोडी गोडी वाटली. परंतु तुमची हरकत नसेल तर हा विचार तुमच्या मनामध्ये कशामुळे आला ते सांगा. नंतर उर्वेल काश्यप आपल्या आसनावरून उठले. आपले उत्तरीय वस्त्र त्यांनी त्या खाद्यावर नीट ठेवले. भगवंताच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांनी साष्टांग अभिवादन केले आणि भगवंतांना तो म्हणाला, तथागत माझे गुरु आहात, मी त्यांचा शिष्य आहे. जेव्हा मधनातील या ब्राह्मणाच्या आणि गृहस्थांच्या समजले की उर्वेल काश्यप हे या महाश्रमणाचे अनुयाची चित्त पत्करून पवित्र जीवन अनुसरत आहेत, नंतर या 12 लाख ब्राह्मणांना आणि गृहस्थांच्या मनात उद्भवलेला प्रश्न ओळखून भगवान बुद्धांनी त्यांना आपल्या धम्माचा उपदेश दिला. एकही काळा डाग न पडलेला स्वच्छ वस्त्राच्या त्यामागे रंग उतरत चढतो, त्याप्रमाणे बिंबिसार त्याच्या अधिपती आहे अशा त्या मध्यमवर्षीय हजारो ब्राह्मण आणि गृहस्थांनी त्या शुद्ध आणि नीलकंठ धम्माचा रंग धारण केला. 1000 लोकांनी तर आपल्या बुद्धाचे उपासक झाल्याची घोषणा केली. हे दृश्य पाहून धम्म समजल्यावर व त्यांचे आकलन झाल्यावर, संदेह नष्ट झाल्यावर, सर्व शंकाने निरीक्षण झाल्यावर आणि पूर्व ज्ञान प्राप्त झाल्यावर
मगध राजा श्रेणीर्थ बिंबिसार भगवंताला म्हणाला, भगवंत, पूर्वी मी राजपुत्र असताना माझ्या या 5 इच्छा होत्या, त्या आता पूर्ण झाल्या आहेत. भगवंत, पूर्वी मी राजपुत्र असताना माझ्या मनात विचार आला, मला राज्याभिषेक झाला तर काय बहार होईल. भगवंत, ती माझी पहिली इच्छा होती, ती पूर्ण झाली. आणि नंतर एकदा अर्थ सम्यक संबुद्ध माझ्या राज्यात आला तर मी किती चांगली गोष्ट होईल. ती माझी दुसरी इच्छा पूर्ण झाली. हे भगवंत, ती आता पूर्ण झाली आणि त्या भगवंताची सेवा करणे मला शक्य झाले तर किती बरे होईल. ही माझी तिसरी इच्छा होती आणि हे भगवंत, ती आता पूर्ण झाली. आणि त्या भगवंताने मला धम्म शिकवावा अशी माझी चौथी इच्छा होती. हे भगवंत, ती आता पूर्ण झाली. आणि त्या भगवंताचा धम्म मला कळावा अशी माझी 5वी इच्छा होती, ती आता पूर्ण झाली. भगवंता, पूर्वी मी राजपुत्र असताना माझ्या 5 इच्छा होत्या. आश्चर्य, हे भगवंत, आश्चर्य, हे विस्कळीत झाले आहे. त्याची घटी नीट बसवावी किंवा ते गुप्त होते ते प्रगट करावे किंवा वाट चुकलेला मार्ग दाखवावा किंवा ज्यांना डोळे आहेत त्यांना पाहता यावे म्हणून अंधारात दिवा प्रज्वलित करावे. त्याप्रमाणे भगवंतांनी अनेक मार्गाची धम्मदीक्षा शिकवण दिली. हे केवळ आश्चर्य. भगवंत बुद्धाला, ज्याला धम्माला आणि त्याच्या भिक्खू संघाला मी शरण जातो आहे. भगवंतांनी आजपासून मला आपला शरणागत उपासक म्हणून स्वीकार करावे. अनाथ पिंडिकांची धम्मदीक्षा. सुदत्त हा कौशल जनपदाची राजधानी श्रावस्ती नागरिक होता. या देशावर राजा पर्सेंजित यांचे राज्य होते. सुदत्त हा राजाचा कोषाध्यक्ष होता. गरिबांच्या उदार देणग्या देत असल्यामुळे सुदत्त हा अनाथ पिंडिक म्हणून ओळखला जात असे. भगवान बुद्ध राजगृहामध्ये असताना
आपल्या काही खाजगी कामानिमित्त अनाथ पिंडिक तेथे आला होता. तो राजगृह येथील श्रेष्ठीकडे थांबला. त्याच्या बहिणीशी त्याचा विवाह झाला होता. तो आला त्यावेळी श्रेष्ठीकडे भगवान बुद्ध व त्याचे भिक्खू यांच्यासाठी भोजनाची एवढ्या मोठ्या प्रमाणात तयारी चालू असल्याने त्याला आढळले की तेथे एखादा लग्न समारंभ असावा किंवा राजाला आमंत्रण देण्यात आलं असावा काय असे त्याला वाटले. वस्तुस्थिती समजल्यावर भगवान बुद्धांच्या दर्शनासाठी तो अत्यंत आस्तुक झाला होता आणि तथागतांना भेटण्यासाठी तो त्याला त्याच रात्री निघाला व तेथे पोहोचला. आणि तथागतांनी आपल्या हृदयातील शुद्ध भाव त्वरितच ओळखून शांतवण पर शब्दाने त्यांचे स्वागत केले. आसनस्थ झाल्यावर अनाथ पिंडिकाचे भगवंतांना उपदेश ऐकण्याची इच्छा व्यक्त केली. तथागतांनी त्याची इच्छा मान्य करून एका प्रश्नाची सुरुवात केली. कोण आहे जो आपले जीवन घडवितो आणि त्याचे जसे वाटेल त्यानुसार चालवितो? तो कोणी ईश्वर आहे काय? कोणी सृष्टिकर्मा आहे काय? जर ईश्वर निर्माण करता असेल तर सर्व प्राणीमात्रांना त्याने अधीन राहून निमूटपणाने चालावे लागेल. कुंभाराने घडविलेल्या मडक्याप्रमाणे त्याची स्थिती होईल. जर ईश्वराद्वारे जग निर्माण झाले असेल तर त्यात दुःख, संकट किंवा पाप कसे असते बरे? कारण चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही गोष्टींना उद्भव तर त्यांच्यापासून झाला आहे असे म्हणावे लागेल. जर दुःखी आणि पाप या स्त्रोत ईश्वराने मानले नाही तर त्यांच्याहून वेगळे आणि स्वतंत्र असे दुसरे एखादे कारण असले पाहिजे असे मानावे लागेल आणि मग तो ईश्वर सर्वशक्तिमान राहणार नाही. याप्रमाणे ईश्वरविषयी कल्पनाच मुळीच नष्ट होते. तुमच्या लक्षात येईल. तर काय ब्रह्मापासून हे सृष्टी निर्माण झाली? ब्रह्मा देखील सृष्टीचे कारण होऊ शकत नाही. ज्याप्रमाणे बीजापासून झाड उत्पन्न होते त्याप्रमाणे सर्व वस्तूची उत्पत्ती होते. तर मग एकाच ब्रह्मापासून ह्या सर्वस्त वस्तू उत्पत्ती कशी होऊ शकते? जर ब्रह्म सर्वव्यापी असेल तर मग निश्चितपणे त्याचा निर्माता होऊ शकत नाही. आणखी असे की म्हटले जाते की आत्मा हाच निर्माता होय. तर मग त्याचे सर्वस्त वस्तू सुखकर का केल्या नाहीत? दुःख आणि सुख हे वास्तविक सत्य आहे आणि त्याला बाह्य अस्तित्व आहे. हे आत्म्याने निर्माण केलेले असणे हे शक्य आहे. हे कसे शक्य आहे? तुम्ही जर असेच समजत असणार की ना कोणी सृष्टीकर्ता आहे आणि ना कोणता कारणभव आहे, हे आपले जीवन घडविणारे आणि साध्यानुसार साधे जुळवून घेण्याचे आपण जे प्रयत्न करतो त्याचे काय प्रयोजन? म्हणून आमचे म्हणणे असे आहे की ज्या वस्तू अस्तित्वात येतात त्या सर्व कारणाशिवाय अस्तित्वात आलेल्या नाहीत. त्यांना ईश्वर, ना ब्रह्म, ना आत्मा किंवा ना विनाकारण निर्मित झालेले नाहीत. तर आमच्या स्वतःची कर्म आहेत. ते बऱ्या वाईट परिणामावर कारणीभूत असतात. हे सर्व विश्व कार्यकारण भावनाच्या सिद्धांतावर म्हणजे प्रतित त समुत्पाद नियमावर आधारलेले आहेत आणि जे काही कारण असतात ते असामानिक नसतात. उदाहरणार्थ, प्याला ज्या सुवर्णाचा तयार केलेला असतो तो आधीपासून आतापर्यंत सुवर्ण असतो. म्हणून आपण ईश्वर पूजेचे आणि प्रार्थनेचे थोटांडाला त्याग करूया आणि व्यक्तच्या काल्पनिक भराच्या मांडण्यात लिप्त राहू नये. आपण आत्मा आणि आत्मार्थ पासून मुक्त होऊया. कारणाशिवाय कोणतीही वस्तू उत्पन्न होत नाही. म्हणून आपण कुशल कर्म करू. यामध्ये परिणाम देखील आपणास कुशलच मिळतील. अनाथ पिंडिक म्हणाला, भगवंताच्या वचनाचे सत्य मला समजले आहे, पण मी त्या हृदयगत केले पाहिजे आहे. मी माझ्या अज्ञानात आणखी दूर करू इच्छितो. माझे बोलणे ऐकल्यावर मी काय करावे याविषयी भगवंतांनी मला उपदेश करावा. माझ्या आयुष्यात मला खूप कामे करावी लागतात आणि विपुल संपत्ती मिळवल्यामुळे मला अनेक गोष्टींची चिंता करावी लागते. तरीही मी माझे आनंदाने करतो.
मी त्यांची प्रमादाहित राहून खूप परिश्रम करतो. माझ्या पदरी पुष्कळ नोकर चाकर आहेत. माझ्या उद्योगधंद्याच्या यशावर त्यांचे जीवन अवलंबून आहे. आपले शिष्य परिवाजकाच्या सुखाची प्रशंसा करतात आणि गृहस्थ जीवनात दोष देत असताना मी ऐकले आहे. ते म्हणतात, तथागतांनी आपल्या राज्याला आणि परंपरागत ऐश्वर्याला त्याग केला आणि सदाचरण मार्ग शोधून काढला. त्याप्रमाणे त्यांनी संबंध जगाला निर्वाणाचा मार्ग दाखवलेला आहे. जे न्याय असेल ते करावे. आपण आपल्या बांधवांना त्यांची सेवा करून सुखी करावे. याविषयी माझ्या मनाला उत्कंठा लागून राहिली आहे. म्हणून मला असं विचारायचे आहे की माझी संपत्ती, माझे घर, माझे व्यापार, उद्योगधंदे याचा मी त्याग करावा काय? आणि आपल्याप्रमाणे धार्मिक जीवनाला आनंद मिळवण्यासाठी गृहीन झाले पाहिजे काय? आणि तथागत म्हणाले, अष्टांग मार्गाने जो जातो त्या प्रत्येकाच्या उदात्त धार्मिक जीवनात आनंद मिळणे शक्य आहे. जो संपत्तीला चिटकून राहतो तिचे विष स्वतःच मनात पेरून घेण्यापेक्षा तिचा त्याग करणे अधिक चांगले. परंतु जो संपत्तीला चिटकून राहत नाही आणि ती जवळ असून सुद्धा तिचा उपयोग चांगल्या तऱ्हेने करतो, तो आपल्या बांधवासाठी एक वरदान ठरतो. माझे तुम्हाला असे म्हणणे आहे की तुम्ही गृहस्थ जीवनातच राहा. तुमचा जो जीवन व्यवसाय आहे त्यातच तुम्ही अप्रमादपूर्वक राहा. जीवन, संपत्ती आणि सत्ता माणसाला गुलाम करीत नाही, तर जीवन, ऐश्वर्य आणि अधिकार यासाठी त्याची आश्वस्ती असते, ती त्याला गुलाम बनविते. केवळ रिकामेपणाचे जीवन जगण्यासाठी जो गुणत्याग करतो तो भिक्खू होऊन कधीही फायदा होत नाही. कारण आळसाचे जीवन घृणास्पद होय. निष्क्रियतेचे आणि सक्तीचे अभावभावाचे जीवन प्रशंसनीय नसते. जोपर्यंत अंतःप्रेरणा जागृत होत नाही तोपर्यंत तथागत धम्म कोणीही माणसाचे गृहहीन व्हावे आणि संसार त्याग करावा असे मी सांगत नाही. माणसाने स्वार्थाच्या भ्रमातून मुक्त व्हावे. कामभोग इत्यादी सुखभोगापासून तृष्णेचा त्याग करावा आणि सदाचरणाने जीवन जगावे असे तथागताचा धम्म सांगतो. आणि लोक काही करोत, कारागीर, व्यापारी, राज्याचे अधिकारी म्हणून काम करोत, संसार त्याग करून धार्मिक चिंतनात आयुष्य घालवत, त्यांनी त्यात आपण अंतःकरण ओतले पाहिजे. त्यांनी मेहनती आणि उत्साही असले पाहिजे. आणि जर ते पाण्यात वाढणाऱ्या परंतु पाण्याचा स्पर्श न होणाऱ्या कमळाप्रमाणे राहतील, जीवन संघर्षात कोणताही हेवा किंवा द्वेष करीत नसतील आणि या जगात ते स्वार्थाचे नव्हे तर परमार्थाचे जीवन जगत असतील, तर आनंद, शांती, समाधान हे खात्रीने त्यांच्या मनात वास करेल, यात काही शंका नाही. अनाथपिंडिकाला आवडले की सत्याचे व दर्शन सर्वोत्कृष्ट आहे, साधे आहे आणि शहाणपणाचे आहे. त्यांनी तथागताच्या सधम्माचा प्रगाढ आस्था झाली. त्यांना हळूहळू भगवान बुद्धाच्या चरणाचे मस्तक नमविले. हात जोडून त्यांनी उपसंघाच्या दीक्षेने विनंती केली. राजा पर्शेनं जिताची धम्मदीक्षा. भगवान बुद्ध आल्याचे ऐकून राजा पर्शेंची आपल्या राजेशाही इतामासह जेतवन विहारात गेले. दोन्ही हात जोडून वंदन केल्यावर तो म्हणाला, माझे राज्य खरोखरच आज भाग्यवान झाले आहे की आपण येथे आला आहात. आपल्यासारख्या सत्याचा राजा धम्मराज उपस्थित असताना या राज्यावर विघ्न आणि संकट कशी ओढवतील बरे? ज्या अर्थी आता मला आपले पवित्र दर्शन झाले आहे त्या अर्थी आपल्या धम्मामूर्तात प्राशन करायचे मिळाले. हीच संपत्ती ही अनित आणि नाशवंत आहे, परंतु धर्मरूपी धन आहे ते शाश्वत अविनाशी आहे. ऐतिक जीवन जगणाऱ्या राजाचेही जीवन दुःखी असते, परंतु पवित्र जीवन जगणाऱ्या सामान्य माणसाचेही मन शांती लागते. सुखाचा हाव, अभिलाषा याला कंटाळले राजाच्या मनाची स्थिती ओळखून भगवंत म्हणाले,
ओळखून भगवंत म्हणाले, अतिसामान्य स्थितीत जन्माला आलेल्या लोकांची धम्मपरायण मनुष्य पाहिला तर त्यांना देखील त्यांच्याबद्दल आदरभाव वाटतो. तर मग ज्यांचे पुष्कळ पुण्य अर्जित केले आहेत अशा स्वतंत्र राजाला किती आदर वाटत असतील बरे. आणि म्हणून मी थोडक्यात धम्मोपदेश देत असताना महाराजांनी माझे म्हणणे नीट लक्षपूर्वक ऐकावे व आत्मसात करावे. आपले बरे वाईट कर्म नेहमी शाळेप्रमाणे आपल्या पाठपुरावा करीत असतात. सर्वात अधिक गरज कशाची असते तर ती करुणामय हृदयाची. आपल्याला प्रजाजनात एकुलत्या एक मुलाप्रमाणे त्याप्रमाणे अन्याय करू नका, त्यांचा नाश करू नका. आपल्या शरीराची प्रत्येक अवयास संयम ठेवा. कुमार्गाचा त्याग करा व समार्गाने जा. दुसऱ्यांच्या पायदळी तुटवून स्वतः उच्चपदी चढू नका. दुःखिताला सुख द्या आणि सांत्वना द्या. राजेशाही बळेजावात अधिक महत्त्व देऊ नका किंवा तोंड पूजा करण्याची गोड शब्दात केलेली स्तुती ऐकू नका. तपस्येने स्वतःला क्लेश करून घेण्याची काही लाभ नसतो, परंतु धम्माचे चिंतन करा. सदाचरणाचे नियमाचे महत्त्व ओळखा. दुःखाचे व शोकाचे वर्तन आपल्याभोवती सर्वत्र उभे आहेत आणि धम्माचा विचार केल्यानंतर आपण या दुःखाच्या पर्वतावर पार करू शकतो. तर मग अन्याय करण्यात काय फायदा आहे. सर्व शहाणे लोक शारीरिक शोकाच्या भोवती उपेक्षा करतात. ते काम वासनेपासून दूर राहून आपल्या आंतरिक विकासासाठी पवित्र जीवनाचं अवलंबन करण्यासाठी प्रयत्नशील करतात. जर झाडाला आग लागली तर त्याच्यावर पक्षी कशा जमतील. जिथे वासना असेल तिथे सत्य कसे टिकणार. जर हे ध्यान कुणाला झाले नाही तर असा विद्वान मनुष्य जरी त्याची रुची म्हणून स्तुती होत असते तर त्याची मूर्खच समजले पाहिजे. ज्याला हे ध्यान झाले आहे त्यालाच प्रज्ञा प्राप्त होते. प्रज्ञेची प्राप्ती करून हा मानव जीवनाचा एकमेव उद्देश आहे. तिच्याकडे दुर्लक्ष करणे हे जीवनाचा अपयशच होय. सर्व पंथांनी शिकवण त्यांच्याबरोबर केंद्रित झाली पाहिजे, कारण त्यांच्याशिवाय सर्व निरर्थक आहे. हे सत्य केवळ परिवारिकासाठी नाही, प्रत्येक मानव प्राण्याशी त्याचे संबंध आहे. भत्रस्थ व व्रतस्थ, भिक्खू असो की गृहस्थ असो, व्रतधारी, प्रजविक आणि गृहस्थ यांच्यात मुळात काही फरक नाही. ऋषीचीही अधोगती होऊन ते विनाशात प्राप्त होऊ शकतात आणि सामान्य कुटुंबस्थ माणसे ऋषीपदाला पोचू शकतात. काम वासनेच्या सर्वात सारखा धोका असतो. सगळे जग हे त्या भरतीत वाहून जाते. जो तिच्या भोवऱ्यात एकदा सापडतो त्याची सुटका होत नाही. परंतु प्रज्ञा ही नौका आहे आणि विचार हे तिचे सुकाणू आहेत. धम्म तुम्हाला असा आदेश देतो की तुम्ही माररूपी शत्रूपासून आपले संरक्षण करा. आपल्या कर्माचे परिणाम टाळणे आपल्याला अशक्य आहे आणि म्हणून सरके मेत करावेत, सत्कर्मेच करावे. आपल्या हातून वाईट कर्म होऊ नये आणि म्हणून आपल्या विचारावर पहारा ठेवला पाहिजे. आपण जे पेरतात तेच आपणास मिळते. माणसाकरता प्रकाशातून अंधाराकडे व अंधारातून प्रकाशाकडे जाणारे मार्ग असतात. अंधारातून गळत अंधाराकडे जाण्याचेही मार्ग असतात. त्याचप्रमाणे शांती प्रकाशातून अधिक उज्ज्वल प्रकाशाकडे जाणारे मार्गही असतात. सुज्ञ माणूस ध्यानानुसार आचरण करील जेणेकरून त्यास अधिक ध्यान प्राप्त व्हावे. तो अविरतपणे सत्य ध्यानाच्या मार्गाने पाऊल टाकत राहील. बुद्धिवंत व्यवहाराने आणि सदाचरणाने जीवनाद्वारे आपले खरे श्रेष्ठत्व दाखवा. ऐतिक वस्तूच्या तुलनेविषयी खोल विचार करा आणि जीवन चंचल आहे हे उत्तम प्रकारे समजून घ्या. आपल्या विचारांचे उच्चतेकडे न्या. श्रद्धा, निष्ठा असू द्या. राजधर्माच्या नियमाचे उल्लंघन करू नका आणि आपल्या आनंदाचा आधार बाह्य वस्तूवर अवलंबून न ठेवता तुमच्या स्वतःच्या प्रीतियुक्त मनावर असू द्या. असे कराल तर तुमची कीर्ती चिरकाळपर्यंत टिकेल. भगवान बुद्धांची धम्मवाणी राजाने अत्यंत आदराने ऐकली आणि अंतःकरणाने साठवली आणि त्याच उपासक होण्याची इच्छा व्यक्त करून
तथागत शरण गेले, शरण ग्रहण केले. जीविकाची धम्मदीक्षा. जीविक हा राजगृहातील शालवणी नावाच्या वेश्येचा मुलगा होता. जन्मल्याबरोबर ते मूल एका टोपलीत घालून मातीच्या ढिगाऱ्यात टाकून देण्यात आले होते. कारण अनोरल मूल होते, अज्ञान पित्याचा पुत्र. त्या मातीच्या ढिगाऱ्याजवळ बरेचसे लोक त्या बाळाकडे पाहत उभे राहिले होते. राजकुमार अभय त्या बाजूने जात होता. त्याने लोकांना विचारल्यावर त्याने सांगितले की ते जिवंत आहे, म्हणून त्या मुलाला जीवक असे नाव मिळाले. अभयाने त्याला दत्तक घेतले होते. त्याचे पालनपोषण करून लहानसे मोठे केले. जीवक मोठा झाल्यावर आपण कसे वाचलो हे त्याला समजले. इतरांचे जीवन वाचवण्यासाठी आपण अधिकाधिक योग्य बनावे अशी तीव्र इच्छा त्यांच्या मनात आली. म्हणून अभयाना न खडता तो तक्षशिला विद्यापीठात गेला आणि तेथे 7 वर्ष त्याने वैद्यकीचा अभ्यास केला. राजगुरूला परतल्यावर त्याने आपल्या वैद्यकीय व्यवसाय सुरू केला आणि थोड्याच काळात त्या व्यवसायास त्याने मोठे नाव कमविले. सर्वप्रथम त्याने साकेत येथील एका श्रेष्ठीच्या पत्नीचा औषधोपचार केला. तिला बरी करण्यासाठी त्याला 16,000 कारशापण, एक गळी, एक मोलकरीण आणि एक घोडागाडी इतका मोबदला मिळाला. त्याने योग्यता ओळखून राजकुमार अभयाने त्याला राहण्यासाठी आपल्या राजवाड्यात जागा दिली. राजगुरूमध्ये त्याने राजा बिंबिसारला झालेल्या भयंकर त्रासदायक असा भगदत्त रोगापासून मुक्त केले आणि त्यासाठी बिंबिसारचे 500 राण्याची आपले सर्व अलंकार त्याने बक्षीस म्हणून दिले असे म्हटले जाते. जीवकाचे उल्लेखनीय असे केलेले इतर काही उपचार म्हणजे राजगुरातील एका श्रेष्ठीवर केलेली कवटीतील शस्त्रक्रिया आणि बनारस येथील एका श्रेष्ठीच्या मुलावर झालेल्या आतड्याच्या एका जुनाट रोगावरील शस्त्रक्रिया ह्या होत. राजा आणि राजस्त्रिया यांच्या राजवैद्य म्हणून जीवकाची नेमणूक झाली होती. परंतु जीवकाच्या भगवान बुद्धाकडे फारच ओढा होता. त्यामुळे तो भगवंतांना आणि त्याच्या संघाला वैद्य म्हणून काम करीत असे. तो भगवंताचा शिष्य झाला. तो आजारी आणि जखमी लोकांना उपचार करण्यास मोकळा राहिला. म्हणून भगवंतांनी त्यांना भिक्खूपासून दीक्षा दिली नाही. बिंबिसारच्या मृत्यूनंतर जीवक त्याचा मुलगा अजातशत्रूंनी पदरी राहिला. अजातशत्रूने पितृवधाचा गुन्हा केल्यानंतर त्याला भगवंताकडे आणण्यास तोच कारणीभूत झाला. रटपालीच्या धम्मदीक्षा. एकदा बऱ्याचशा भिक्खुनीसह कुरु देशात भिक्षा मागीत फिरत असताना कुरची नगरी कुलकुंडीत येथे भगवंत राहिले. कुलवासियांना हे समजल्यावर भगवंताचे दर्शन घ्यायचे व त्याच्याकडे गेले. ते बसल्यावर भगवंतांनी त्यांना धम्मोपदेश केला. भगवंतांना उपदेश ऐकल्यावर थूलकुटीतील तेथील रवाशी आणि ब्राह्मण प्रमुखाशी भगवंताने कृतज्ञतापूर्वक आभार मानले आणि वंदन करून ते निघून गेले. त्या ब्राह्मण गृहपतीमध्ये एक श्रेष्ठ कुलूपन रटपाल नावाचा एक तरुण होता. त्याच्या मनात विचार आला, माझ्या समजुतीप्रमाणे भगवंतांनी दिलेल्या उपदेशानुसार कौटुंबिक जीवन जगण्याच्या माणसांना दृष्टीने संपूर्ण शुद्ध आणि निर्दोष असे उच्च जीवन ही सोपी गोष्ट नाही. मी केस कापून टाकले, दाढी काढली, पीतवस्त्र धारण केले, गृहत्याग करून गृहहीन परिवाजक झालो आहे, तर काय हरकत आहे. ब्राह्मण गृहपती फारसा दूर गेला नव्हता. अशा वेळी रटपाट परत आला आणि भगवंतांना वंदन करून त्याने आपले मनातील विचार त्यांना सांगितले.
भगवंताने विचारले, रटपाल, असे करण्यास तुला तुझ्या आईवडिलांनी होकार दिला काय? नाही भगवान, ज्यांना आपल्या आईवडिलांचा होकार नाही त्यांना मी प्रवजा देत नाही. भगवंत होकार मिळवण्यासाठी मी प्रयत्न करीन. तो तरुण म्हणाला आणि उठून मोठ्या आदराने भगवंताचा निरोप घेऊन आपल्या आईवडिलांकडे गेला. त्याने आपल्याला विचारले, सांगितले, भिक्खू होण्यासाठी परवानगी मागितली. आईवडिलांनी पूर्वीप्रमाणे उत्तर दिले, बाळा रटपाट, तू सुखाने जगत आहेस, एकुलता एक मुलगा आहेस आणि आमचा फार लाडका आहेस. तू सुखाने जगत आहेस व सुखातच वाढला आहेस. दुःखाचा तुला मुळीच अनुभव नाही. ज्या खा पी मजा कर आणि सुखाने सहकार्य करीत राहा. आम्ही तुला परवानगी देत नाही. तू राहिला नाहीस तर आम्ही अनाथ होऊन जाऊ व आम्हाला हे जीवन जगणे कठीण होईल. आम्हाला जगण्यात काहीच आनंद उरणार नाही. आम्ही तुला या जिवंतपणी तू गुरुत्याग करून भिक्खू हवेस याकरता संमती का द्यावी? दुसऱ्याच्या आणि पुन्हा तिसऱ्यांदा रटपालने तीच विनंती केली आणि त्याच्या आईवडिलांनी ती पुन्हा नाकारली. अशा प्रकारे आईवडिलांची परवानगी मिळाल्यावर अयशस्वी झाल्यामुळे ते तरुणांना उघड्या जमिनीवर लोळून घेतली आणि एकतर मी येथेच पडल्या पडल्या प्राण देईल, नाहीतर भिक्खू तरी होईल, असे त्याने स्पष्ट सांगितले. त्याला भिक्खू होण्यास विरोध दर्शवीत त्याचे आई वडील त्याला उठून बसायला खूप विनंती करू लागले, पण तो तरुण एकही शब्द बोलला नाही. त्याने त्याला पुन्हा 2दा-3दा विनंती केली, पण तो एकही शब्द बोलला नाही. म्हणून रद्दपालाच्या आईवडिलांनी त्याला त्याच्या मित्रांना भेटून सगळी हकीकत सांगितली आणि त्यांना जे सांगितले होते तेच आग्रहपूर्वक सांगण्याची विनंती केली. त्याच्या मित्रांना त्यांना 3 वेळा विनंती केली, पण तो एक शब्दही बोलला नाही. त्याने मित्र त्याच्या आईवडिलांकडे आले आणि म्हणाले, तिचेच उघड्या जमिनीवर पडून तो सांगत आहे की मी एकतर मरून जाईल नाही तर भिक्खू होईल. जर तुम्ही त्याला परवानगी दिली नाही तो कधी जिवंत होणार नाही. तुम्ही परवानगी दिली तो भिक्खू झाल्यावर तुमच्या दृष्टीत तरी पडेल. जर भिक्खू जीवनात त्याचे मन रमतले नाही तर तो दुसरे काय करू शकेल? तो तिथेच परत येईल. म्हणून तुम्ही त्याला परवानगी द्या. ठीक आहे, आम्ही परवानगी देतो, पण जेव्हा तो भिक्खू होईल तेव्हा त्याचे इथे येऊन आमची भेट घेतली पाहिजे. रटपाटचे मित्र त्याच्याकडे गेले. त्याच्या आईवडिलांनी त्याला परवानगी दिलेली त्यांना सांगितले, परंतु भिक्खू झाल्यावर त्याने त्यांना भेटण्यासाठी आले पाहिजे हे त्यांनी सांगितले. तेव्हा तो उठला आणि थकवा दूर झाल्यावर तो भगवंताकडे गेला. त्यांनी वंदन केल्यावर एका बाजूला बसून तो म्हणाला, मी भिक्खू होण्याबद्दल आईवडिलांची संमती मिळवली आहे. मला संघात प्रवेश द्या, अशी भगवंताला माझी विनंती आहे. भगवंताच्या संघात त्याला प्रवेश देण्यात आला. थुलकोटीत येथे आवश्यक तिथेच दिवस राहून तो 15वाड्यात भगवान बुद्ध भिक्षा यात्रेकडे सारस्वतीला जायला निघाला आणि त्या ठिकाणी अनंत पिंडिकांच्या सुखदायी जेतवनात त्यांचा विहार केला. ज्या आदर्शाच्या शोधासाठी तरुण लोक गुरुत्याग करून भिक्खू होतात, तो सर्वश्रेष्ठ आदर्श भिक्खू रटपालचा एकांतवास कष्ट दृढता निस्वार्थ यांनी परिपूर्ण असे जीवन जगल्यावर तो आदर्श त्याला लवकरच मिळाला. नंतर तो भगवंताकडे गेला आणि वंदन केल्यावर एका बाजूला बसून म्हणाला, भगवंताच्या परवानगीने आईवडिलांना भेटण्यास जाण्यात माझी इच्छा आहे. रटपालाला मनातील विचारांची आपल्या मनात बारकाईने तपासणी करून आणि त्याला मिळालेल्या शिक्षणाचा त्याग करून सहजाने खालच्या पातळीवर जीवन जगण्याची इच्छा त्याला होणार नाही का हे ओळखून भगवंताने त्याला केव्हाही आईवडिलांपासून जाण्याची परवानगी दिली. तेव्हा उठून अत्यंत आदराने भगवंताचा निरोप घेतल्यावर आपला बिछाना बाजूला ठेवून त्याने आपल्या चिवर भिक्षापात्र घेतले व भिक्षा यात्रेच्या थुलकोटीत येथे गेला. त्या ठिकाणी त्याने कुरु राजाच्या मिगवनात विहार केला. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर चिवर परिधान करून तो भिक्षापात्र घेऊन त्या भिक्षेसाठी नगरात गेला आणि तेथे भेदभाव न करता घरोघर फिरत असताना तो आपल्या वडिलांच्या घरासमोर आला. त्याचे वडील घरासमोर दिवाणखान्यात आपले केस विचरीत त्याला रटपालास दुरून येत असताना पाहिले आणि ते म्हणाले, अरे या वैरागाच्या कार्ट्यांनी माझे एकुलता एक लाडका मुलाला भिक्खू करून टाकले. याप्रमाणे स्वतःच्या वडिलाचीच घरी रटपाला काही मिळाले नाही, नुकसा नकारसुद्धा नाही, पण शिव्या मात्र मिळाल्या. त्याच वेळी घरातील एक दासी आदल्या दिवशीची शिळा भात विकून देण्याच्या बेतात होती. तेव्हा रटपाल तिला म्हणाला, ताई, हे जर बाहेर टाकून देणार असतील
तर ते माझ्या या पात्रात टाक. त्याच्या भिक्षापात्रात भात घालीत असताना त्याचा आवाज, हात आणि पाय तिने ओळखले आणि सरळ मालकिनीकडे जाऊन मोठ्याने म्हणाली, मालकीनबाई, धाकटे धनी परत आले आहेत. तू म्हणतेस ते खरे असेल तर दासतेच्या या बंधनातून या सणीत मुक्त झाली असे समज, असे रटपालांची आई म्हणाली आणि आपल्या मुलाची आगमनाची वार्ता ऐकल्यावर आपल्या पतीला सांगण्यासाठी घाईघाई निघून गेली. कुंपणाजवळ बसून रटपाल तो शिळा भात खात असताना त्याचे वडील तेथे येऊन म्हणाले, बाळ, तू शिळा भात खात आहेस, हे खरे आहे काय? तुला आपल्या स्वतःच्या घरी खायला हवे नव्हते काय? गृहस्था, गृहहीन बनलेलं आमच्या घर असले. आम्ही तर घर सोडले आहे. मी तुमच्या घरी आलो आहे, पण मला तिथे काहीच मिळाले नाही. नुसता नकारही मिळाला नाही. शिव्या मात्र मिळाल्या. हे बाळ, आपण घरी जाऊ. नको गृहस्था, आमचे माझे जेवण झाले आहे. रटपाल म्हणाला, ठीक आहे, पण बाळ, उद्या तुझे भोजन आमच्या इथे करशील असे वचन दे. भिक्खू रटपालाने मौन धारण करून आपला होकार दिला. नंतर त्याचे वडील घरात गेले. तेथे त्यांनी सोन्याच्या रूपात लगडी रचून त्यावर गलिच्छ अंतरणाची आज्ञा दिली. पूर्वा सर्मिकीच्या रक्तपालच्या स्त्रिया असलेल्या आपल्या मुलास त्याला पतीला आवडत असल्या सर्व प्रकारच्या साजशृंगार करण्यास सांगितले. रात्र संपल्यावर सकाळीच घरात भोजनासाठी उत्तम पदार्थ तयार करून ठेवण्यात आले. आज्ञा वडिलांनी दिली आणि तयारी झाल्यावर मुलाला कळविले. दुपार होण्यापूर्वी चिवर परिधान करून भिक्षापात्र घेऊन भिक्खू रटपाल स्वतःसाठी ठेवलेल्या आसनावर येऊन बसला. नंतर त्या सोन्या रुपयाच्या राशीवर गलिच्छे काढण्याची आज्ञा देऊन वडील म्हणाले, हे तुझे मातृजन आहे, हे पितृजन आहे. ती तुझ्या आजोबाची संपत्ती आहे. तुला भोगण्यासाठी, पुण्य करण्यासाठी, दोनासाठी तुला भरपूर संपत्ती आहे. हे बाळ, तुझे श्रमजीवन सोडून गृहस्थ जीवनाचा पुन्हा अवलंबन कर. भोग, उपयोग आणि सत्कार्यसुद्धा कर. रटपाल म्हणाले, गृहस्था, तुम्ही माझा सल्ला ऐका. या सगळ्या संपत्तीच्या राशी तुम्ही घेऊन जा आणि गंगा नदीत बुडवून टाका. कारण तिच्यामुळे तुम्हाला फक्त दुःख, शोक, संकट, मानसिक शारीरिक यातना आणि क्लेश भोगावे लागतील. भिक्खू रटपालच्या पायाची मिट्टी मारून त्याच्या पूर्वजन्मांची स्त्रिया त्यांना विचारू लागल्या, त्यांच्यासाठी आपण भिक्खूचे जीवन जगत आहात त्या अप्सरा आहेत तरी कशा? ते म्हणाले, भगिनींनो, कोणत्या अप्सरासाठी मी या जीवनात अवलंबन केलेलं नाही. आपल्याला त्यांनी भगिनी म्हटल्यावर ऐकल्याबरोबर त्या स्त्रिया मूर्छित होऊन जमिनीवर पडल्या. रटपाल आपल्या वडिलांची म्हणाले, गृहस्था, मला अन्न घ्यायचे असेल तर दे, मात्र त्रास देऊ नकोस. बाळ, भोजन तयार आहे, सुरुवात कर. वडील म्हणाले आणि मुलगा पोटभर जेवेपर्यंत त्यांची दीक्षा उत्तमोत्तर पदार्थाने भोजन दिले. भोजन झाल्यावर तो गुरु राजाच्या मिगवणात परतला आणि दुपारच्या भर उन्हात तिथे एका झाडाखाली बसला. आपण पाहायला येण्यापूर्वी ते वन स्वच्छ करून ठेवावे अशी राजाने त्याला पारध्याला आज्ञा दिली होती. आणि तो आज्ञाधारक शिकारी आपले काम करीत असताना तिथे एका झाडाखाली दुपारच्या भर उन्हात आयुष्यमान रटपाल बसले असल्याने त्याने पाहिले. राजाला जाऊन बातमी दिली की वन व्यवस्थित आहे, परंतु ज्यांच्याविषयी महाराजांनी अनेक वेळा ऐकले आहे तो रटपाल इथे एका झाडाखाली बसलेला आहे. आज वनाची ओढ काळजी करणारे कारण नाही. राजा म्हणाला, मी आज जाऊन त्या वंदनीय पुरुषाला भेटतो. म्हणून प्रवासासाठी भोजनाची तयारी करण्यासाठी आज्ञा देऊन तो रथात बसला आणि नगरातून राजेशाही मिरवणुकीची रटपालला भेटण्यासाठी निघाला. रथातून जिथेपर्यंत जाता येईल तिथपर्यंत गेल्यावर राजा आपल्या परिवारासह पायी चालू लागला आणि रटपालकडे आला. परस्परांनी अभिवादन केल्याने राजाने उभे राहून रटपालाला एका पुष्पराशीवर बसण्याची विनंती केली. नाही महाराज, आपण तिथे बसा, माझे हे आसन आहे. आसनग्रस्त झाल्याने राजा म्हणाला, रटपाल, माणसाच्या 4 हानी असतात की ज्यामुळे तो आपल्या डोक्याचे दाढी मिशाचे केस काढून टाकतो, पितवस्त्रे धारण करतो आणि गृहत्याग करतो, गृहहीन होतो.
त्या 4 हानी म्हणजे म्हातारपण, अनायोग, दारिद्र्य आणि नातलगाच्या मृत्यू ह्या हो. ह्या 4 हानी म्हणजे म्हातारपण, दुसरा अनारोग्य, तिसरा दारिद्र्य आणि चौथा नातलगांच्या मृत्यू ह्या हो. समजा एका बऱ्याच वयाचा म्हातारा मनुष्य आहे. वृद्धत्वामुळे थकलेला आणि मरणाच्या पथांगावर लागलेला आहे. आपली स्थिती तो ओळखतो आणि अधिक संपत्ती मिळवण्यास व मिळालेल्या संपत्तीचा सदुपयोग करण्यासाठी अडचणीत त्याला जाणीव होते, म्हणून तो परिभाषक बनण्यास ठरवतो. यालाच म्हातारपणाची हानी म्हणतात. परंतु तू तारुण्यात आहेस, तुझे केस काळेभोर आहेत असून वृद्धत्वाच्या त्यांना स्पर्शही झालेला नाही. तू रुपयो वनपर्यंत आहेस. वृद्धत्वामुळे होणारा तुझ्या कोणताही तोटा झालेला नाही. मग तुला असे काय समजावे की तू असे काय पाहिलेस, काय ऐकलेस की ज्यामुळे तू गृहत्यागाला मार्ग पत्करलास? किंवा समजा की रोगाची यातना भोगणारा आणि अतिशय आजारी असा मनुष्य आहे, जो आपली स्थिती ओळखतो व अधिक संपत्ती मिळवण्यासाठी किंवा मिळवलेल्या संपत्तीचा सदुपयोग करण्यासाठी अडचणीची त्याला जाणीव होते, म्हणून तो परिभाषक बनण्याचं ठरवतो. यालाच अनारोग्याची हानी म्हणतात. परंतु तू आजारी नाहीस किंवा यातनाही भोगीत नाहीस. तुला नेमस्त प्रकृतीकडे तुझी पचनशक्ती चांगली राहिली आहे, म्हणून अनारोग्यामुळे जो तोटा होतो तसा तुझ्या झालेला नाही. मग तुला असे काय समजले की तू असे का पाहिलेस, काय ऐकलेस ज्यामुळे तू गृहत्यागाची मार्ग पत्करलास? किंवा तिसऱ्या एका माणसाचे उदाहरण घेऊ. श्रीमंत आणि वैभवशाली झाल्यावर कर्माने ते वैभव गमावल्यानंतर तो आपली स्थिती ओळखतो. अधिक संपत्ती मिळवण्यासाठी किंवा मिळवलेल्या संपत्तीचा सदुपयोग करण्यासाठी अडचणीत त्याला जाणीव होते, म्हणून तो परिभाषक होण्याची ठरवितो. यालाच दरिद्रतेमुळे उत्पन्न होणारी हानी म्हणतात. परंतु तू दरिद्र नाहीस किंवा संपत्ती शून्य नाहीस. तुला तर दरिद्रीपणाचे उत्पन्न होणारे कोणतेही हानीचे धोका नाही. मग तुला असे का समजले की तू असे का पाहिलेस किंवा काय ऐकलेस की ज्यामुळे तू गृहत्यागाला मार्ग पत्करलास? किंवा असे उदाहरण घेऊ की ज्या माणसाचे सगळे संबंधी मृत्यू पाहू लागले, ज्यांच्या नातेवाईकांना मृत्यू झाला, त्याची आपली संपत्ती मिळविण्याचे कष्ट होतात किंवा जे काही त्याच्याजवळ आहे ते त्याच्याचे निभत आले नाही. जेव्हा ते परिभाषक होण्याचे ठरवितो, याला नातलगाच्या मृत्यूमुळे झालेला तोटा म्हणतात. परंतु तुला तर मित्र आणि नातलग खूप आहेत. नातलगाच्या मृत्यूमुळे तुला तोटा होतो, जर तुला तोटा झालेला नाही. मग तुला असे काय समजले की तू असे काय पाहिलेस किंवा ऐकलेस ज्यामुळे गृहत्याग करण्यास मार्ग तू पत्करलास? आयुष्यमान रटपाल म्हणाले, महाराजा, मी गृहत्याग करून गृहहीन झालो आहे. याचे असे की ध्यानी आणि दार्शनिक सम्यक बुद्धांनी सांगितले 4 तत्वे मी समजावून घेतली, पाहिली आणि ऐकली. ते 4 तत्व म्हणजे असे. पहिला, जग अनित्य असून सतत परिवर्तनशील आहे. दुसरा, जगाचा रक्षण करता किंवा पालन करता असा कोणी नाही. तिसरा, आपली कशावरची मालकी नाही, प्रत्येक वस्तू मागे ठेवून आपल्याला जावे लागते. चौथा, तृष्णेच्या आहारी गेल्यामुळे जगात दुःख आहे. उत्तम, अतिउत्तम. राजा म्हणाला, भगवंतांनी सांगितले ते किती बरोबर आहे, किती बरोबर आहे. बापरे. बुद्धं शरणं गच्छामि.
मित्रांनो, आपण भाग तिसरा उच्चकुली आणि पवित्र व्यक्तींना धम्मदीक्षा दिली भगवान बुद्धाने. तर पहिली धम्मदीक्षा दिली यशाची धम्मदीक्षा, काश्यप बंधूची धम्मदीक्षा, सारिपुत्र आणि मुघलान यांची धम्मदीक्षा, राजा बिंबिसार धम्मदीक्षा, अनाथ पिंडिकाची धम्मदीक्षा, राजा प्रसेनजिताची धम्मदीक्षा, जीवकाची धम्मदीक्षा, रटपालची धम्मदीक्षा आणि 4 तत्व जे भगवान बुद्धाने सांगितलं हे आपण वाचून काढतो. तर मित्रांनो, यावरून आपल्याला समजलं असेल भगवान बुद्धाचा धम्म हे सत्य धम्म आहे. बाबासाहेबांसारख्या एका महान व्यक्तीने अनेक धम्माचा अभ्यास करून त्या धम्माला स्वीकार केला. त्या काळात बुद्ध धम्मामुळे पूर्ण देशात, जगात भारताचं नाव फार मोठा झाला होता आणि पुढे हळूहळू त्याच भारताला नायनाट करण्याकरता आपलीच लोकं लागली आहे. तर कधीतरी मित्रांनो ते समजण्याचा प्रयत्न करा. बुद्धम शरणम गच्छामि, धम्मम शरणम गच्छामि, संघम शरणम गच्छामि, साधु 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 साधु. गच्छामि. गिरिमेखलम् उदित घोर स्वसेन मारम् दानाभिधम् विधिना जितवा मुनिन्दो तन्तेजसा भवतु ते जयमङ्गलानि. बोधं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. घोरं पनालवकमख मथदयखम् कन्तीसुदन्तविधिना जितवा मुनिन्दो तन्तेजसा भवतु ते जयमङ्गलानि. बोधं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. मालागिरि गजवरम् अतिमत्तभूतम् दावकी चक्रमसनीव सुदारुणन्तम् मेलितं बुसेकविधिना जितवा मुनिन्दो
दारुणन्तम् धावन्ति योजनपथम् विमानवन्तम् इथिभिसङ्कतमनो जितवा मुनिन्दो तेजसा भवतु ते जयमङ्गलानि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. नमो बुद्धाय. अशोक रथ. नमो. जय भीम.